हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जीके अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अन्न व औषध प्रशासन जाहिरात 2024 याबद्दल संपूर्ण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच्यामध्ये नेमका सिलेबस काय असतो, काय आहे काय नाही, संपूर्ण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गट ब आणि गट क ही जी परीक्षा आहे, अन्न औषध प्रशासन जाहिरात, ही विद्यार्थी मित्रांनो TCS अंतर्गत घेण्यात येणार आहे. आणि या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला याचा संपूर्ण अभ्यासक्रम कसा करायचा, संपूर्ण सिलेबस कशा पद्धतीने कंप्लीट करायचा, सिलेबस काय आहे याबद्दलचं एक योग्य मार्गदर्शन देणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला एकाच लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता तुम्ही लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेबस काय त्याबद्दल सोबतच या सिलेबस अनालिसिस कसं करायचं ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त मोठा काही सिलेबस नाही आहे. प्रत्येक सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, म्हणजे ते ग्रुप सी असो, ग्रुप डी असो, ग्रुप ए असो किंवा ग्रुप बी असो, विद्यार्थी मित्रांनो ग्रुप ए मध्ये थोडासा हा जो सिलेबस आहे वेगळा असतो, ग्रुप बी मध्ये वेगळा, ग्रुप सी मध्ये वेगळा, ग्रुप डी मध्ये वेगळा. पण आता जी ही गट क साठी विद्यार्थी मित्रांनो परीक्षा आहे, बरोबर, तर त्याचा सिलेबस ऑलमोस्ट सारखाच असणार आहे असं मला वाटतं. बघा याच्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जर बघायला गेलो तर बघा, इंग्लिश लँग्वेज आहे. इंग्लिशमध्ये काय काय अवेलेबल आहे? ग्रामर, सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्सेस, vocabulary, use of idioms, phrases, their meaning, expression, filling the blanks in the sentence आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर याचा येणार आहे. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो 15 प्रश्न आहे. 15 प्रश्न इंटू 2 किती झाले रे? 30 मार्क्स, बरोबर. त्यानंतर मराठीचा जर सिलेबस बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक त्यांच्या योग्य जोड्या लावा. बघा काय दिलाय, हायर सेकंडरी लेवल इथे मेन्शन सुद्धा केलेलं आहे की हायर सेकंडरी लेवल याच्या हिशोबाने तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. असं नाही की तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर, असं नाही तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर, फक्त हायर सेकंडरीच्या लेवलवर, बरोबर. इथे बघा, जीके मध्ये विद्यार्थी म्हणजे जनरल नॉलेज, लॉजिकल ॲबिलिटी, बरोबर. याच्यामध्ये जेव्हा सांगितलं ना ग्रॅज्युएट लेवल सांगितलंय, इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर ग्रॅज्युएशन लेवल सांगितलं. समजते तुम्हाला? म्हणजे मराठी आणि इंग्लिश जर आपण बघायला गेलो तर हे विद्यार्थी मित्रांनो हायर सेकंडरी लेवलचा आहे. म्हणजे सोपं राहणार आहे, कठीण राहणार नाही. थोडासा जो हा सिलेबस आहे आपला जनरल नॉलेजचा किंवा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजचा, हा थोडासा ना एकदम टाईट वाला राहू शकतो. आणि आय होप तुम्ही त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं, तुम्हाला येणार म्हणजे येणार, बरोबर. बघा, हेच 30 मार्क, 30 60 मार्क झाले. त्यानंतर या 60 मार्कसाठी म्हणजे जे 30 प्रश्न येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा कशावर येणार आहे. करंट अफेअर, महाराष्ट्र आणि इंडियाचं करंट अफेअर, हिस्ट्री, भारताचं पूर्ण हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, RTI ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा कायदा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, हे दोन्ही कायद्या आपल्या युट्यूबला ऑलरेडी उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळंच मिळेल त्या ऍक्ट मधून, त्या सेशन मधून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल, बरोबर. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, ऍप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक, लॉजिकल ऑपरेशन्स, न्यूमरिक, अल्जेब्रा, जॉमेट्रिक आणि स्टॅटिस्टिक्स. तर याचे 30 प्रश्न इंटू 2 मार्क्स, 60 झाले 120. आणि विद्यार्थी मित्रांनो काही सब्जेक्ट स्पेसिफिक नॉलेज असेल, त्याच्यामध्ये केमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी, हे जे 4 सब्जेक्ट आहे याचं थोडंसं डिटेल अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. आणि जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो किती आहे, 80 मार्क्स, म्हणजे टोटल 200 मार्क्ससाठी ही एक्झाम होणार. आय होप तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग तुमच्या लक्षात आली असेल, तुम्हाला समजलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याच मध्ये अजून एक विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, बरोबर, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ याच्यासाठी सुद्धा एक सिलेबस मी तुम्हाला सांगतोय, हा गट ब मध्ये येतो. ही जी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो पहिली, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ही गट क साठी पोस्ट आहे. आणि जी दुसरी पोस्ट आता आपण बघतोय, वरिष्ठ रसायन शास्त्रज्ञ, ही गट ब मध्ये येतात.
याचा सुद्धा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे, वेगळा नाही. सिलेबस सेम आहे बघा. इंग्लिश हायर सेकंडरी लेवल, मराठी हायर सेकंडरी लेवल, ग्रॅज्युएट लेवल आणि हे ग्रॅज्युएट लेवल. ग्रामर, सिनोनिम्स, अँटोनिम्स सगळं सगळं सेम आहे. 15 क्वेश्चन इंटू 30 मार्क्स, 15 क्वेश्चन इंटू 2 मार्क्स, 30 मार्क्स. हे करंट अफेअर, इंडियन हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट. बघा इथे इकॉनॉमी हा विषय नाही आहे, लक्षात घ्या. इकॉनॉमीचा अभ्यास करण्याची गरज नाही इथे. फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, आय-टी ऍक्ट, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन आणि बेसिक मॅथ्स, जास्त नाही आहे. आणि सब्जेक्ट रिलेटेड केमिस्ट्री, अनॅलिटिक केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे 2 एक्स्ट्रा सब्जेक्ट ऍड होतात. विद्यार्थी मित्रांनो टोटल 200 मार्क्स. बरोबर. तर क्वेश्चन जर बघायला गेलं 40 आणि हे 30, 70 आणि हे 30, विद्यार्थी मित्रांनो 100 क्वेश्चन इंटू 2 मार्क्स. आणि आय होप तुम्हाला लवकरात लवकर विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ तुम्ही बनाल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सुद्धा तुम्ही लवकरात लवकर बनाल. आणि ह्या ज्या परीक्षा अन्न औषध प्रशासन जाहिरातामध्ये लवकरात लवकर सिलेक्ट व्हाल अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. बरोबर. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे सेशन्स हवे असतील, तुम्हाला टॉपिक नुसार जर सेशन पाहिजे असेल तर तुम्ही हे चॅनलला लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा, सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन का जाहिरातीमध्ये. बाय बाय.